नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्तपैकी बटाटा रस्सा भाजी करणार आहोत। कोणतेही वाटण न वापरता आणि झटपट होऊन जाते आणि बटाटा कोणाला आवडत नाही जास्त, तर आपण अशा प्रकारे केलं ना तर नक्कीच आवडीने खातील। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 2 मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेत। थोडा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। 1 कांदा घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि थोडंसं खोबरं लागणार आहे आपल्याला आणि लाल तिखट लागणार आहे आणि तेल। चला तर मग सुरुवात करूया। बटाटा असा मी चिरून त्याला वरचं कवर काढून चिरून असं मिठाच्या पाण्यात सोडलंय काळं पडू नये म्हणून। मस्त पावसाचे दिवस आहेत आणि भाजीला काय करायचं, आपण बाजारला पण जात नाही, मग बटाट्याची म्हणजे भाजी रस्सा भाजी केली तर जास्त कोणाला ते आवडत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, नक्की आवडेल। जरा वेगळ्या प्रकारे होते। आता आपण ह्यात तेल आपलं तापलंय, जिरं घालूया थोडं। माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे आणि मस्त गरम गरम भात कुकरमधला आणि तव्यावरची भाकरी आणि अशी केलेली रस्सा भाजी एकदम भन्नाट लागते चवीला। तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या प्रकारे मी करते तसं। आता हिंग घालून घेऊया। तर कांदा घालायचा आपल्याला। मी मध्यम आकाराचा कांदा घेतलाय। तुम्हाला जर क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही 4 बटाट्याचा पण करू शकता। आता थोडासा आपला कांदा थोडासा लाल झालाय। आता टोमॅटो घालून घेऊया। अशा फोडी करून घ्यायचे बटाट्याच्या। आता यात आपल्याला लाल तिखट घालायचे। जास्त तिखट नाही आहे माझ्या घरातले, त्यामुळे मी एवढा छोटा चमचा भरून घातलाय। थोडंसं करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालते मी। आता बटाटा घालून घेऊया। यात थोडंसं भाजी परतून घ्यायची।
गॅस बारीक करून घेते मी. हे थोडंसं खोबरं आणि फक्त जिरं मी थोडंसं बारीक करून घेतलं आहे. दुसरं काय वाटण आपण वापरणार नाही आहोत. आणि नंतर आपल्याला थोड्या वेळानं यात कूट घालून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया. बघा आता असं झाकण लावायचं आहे आणि शिजवून घेऊया एक 5 मिनिटं. तर बघा थोडंसं आपली भाजी कट एकदम मस्त आलाय त्याला. टोमॅटो पण आपला एकदम मऊ झाला आहे. आता तुम्ही अशी सुकी भाजी पण करू शकता. आता यात आपल्याला मसाले घालायचे. थोडासा किचन किंग मसाला घालूया. आता कूट घालायचं आहे शेंगदाण्याचा. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपल्याला ह्यात पाणी घालून याचा रस्सा करायचा आहे. थोडीशी कसुरी मेथी घालूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता. आता याला आपण झाकण लावूया आणि अजून एक 5 मिनिटं शिजवू याला छानपैकी. बटाटा शिजेपर्यंत मग तयार आहे आपली भाजी. तर आता भाजी चेक करूया आपली. बघा मस्त याला कट आला आहे आता छानपैकी. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया याच्यावर. एकदम भन्नाट चवीला लागते ही. भाकरीबरोबर चपातीबरोबर एक नंबर लागते. चला तर मग आता आपली भाजी आता आपली शिजलेली आहे मस्त. आता मी सर्व करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा आपली मस्त रस्सा भाजी तयार आहे. मस्त भाकरी गरम गरम आणि रस्सा भाजी संध्याकाळच्या डिनरसाठी तुम्ही नक्की करून बघा. आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. कसली भारी दिसायला लागल्या आणि हिची चव पण एकदम भन्नाट लागते. नक्की करून बघा तुम्ही. आणि कसं वाटलं ते माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्यांना पण शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.